इंदापूर तालुक्याच्या इंदापूरपासून पश्चिमेकडे जात असताना पुणे सोलापूर हायवेवर असलेलं पळसदेव हे एक गाव. उजनी धरणाची निर्मिती झाली आणि उजनी धरणाच्या बॅकवॉटर पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक भाग पाण्याखाली बुडाला. त्यापैकी जुनं पळसदेव हे गाव आणि तिथलं हे महादेवाचं पळसनाथाचं मंदिर साधारणपणे 1005 वर्षापूर्वी, म्हणजे आजच्या सालापासून धरलं तर 1005 वर्षापूर्वी याचं बांधकाम झालेलं आणि सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी नसल्यामुळे आता संपूर्ण उघडं झालेलं हे मंदिर म्हणजे पळसनाथ मंदिर. पळसदेव गावापासून काही अंतरावर आत गेल्यावर तुम्हाला हे मंदिर दिसून येतं. हेमाडपंथी प्रकारच्या बांधकामामध्ये बांधलेलं हे मंदिर आपल्यासमोर एवढ्या मोठ्या पाण्याच्या दबावाने सुद्धा कोणतीही क्षती न झालेलं दिसून येतं. अर्थात निसर्गाच्या रेट्यामुळे या ठिकाणी काही थोडीफार पडझड झालेली दिसून येते. पण इथे एक शिलालेख आपल्याला दिसतो, त्याच्यावरून आपल्याला दिसतं की हे मंदिर 1019मध्ये साधारण 1019 असं जर आपण विचार केला तर साधारण 1000 वर्षाची परंपरा जपलेलं हे मंदिर आपल्याला इथं दिसून येतं. आपण तो शिलालेख छोटासा पाहूया जेणेकरून आपल्या ते लक्षात येईल. मोडी भाषेमध्ये लिहिलेला हा शिलालेख आहे. आपण जर तो बारकाईनं पाहिला, मी कॅमेरा झूम करतो, तर हा शिलालेख आपण पाहिला तर इथे एक अक्षरी आणि अंकी तारीख दिसते. इथे पहा 1019 1019 अशा प्रकारचा तपशील या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. इंदापूरपासून अतिशय कमी अंतरावर आणि डाळज क्रमांक 2 फाट्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले हे अतिशय पुरातन, अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर. आपण जर पाहिलं हे शिखर अतिशय कोरीव, बारकावे, अर्थात याचे बारकावे थोडे पाहिले तर आपल्याला दिसून येईल हे मंदिर कायम पाण्याखाली राहत असल्यामुळे याचे जे खालचा भाग आहे तो पूर्ण दगडाच्या फाउंडेशनमध्ये दिसून येतो. पहा, त्यात सुद्धा कोरीव काम आपल्याला दिसतंय, अतिशय सुंदर. आणि आपण हे पाहिलं तर त्याचं कोरीव काम करताना केलेली कलाकुसर पहा किती सुंदर आहे, छान आहे. मात्र ह्याचा थोडासा वरचा भाग आपण जर पाहिला तो एका विशिष्ट प्रकारच्या पीठ बांधकामाचा आहे. त्या काळी यामध्ये शिसं ओतलं जायचं आणि विशिष्ट प्रकारच्या चुन्याचा उपयोग केला जायचा. पाण्यामुळे हे बांधकाम क्षतिग्रस्त झालं आहे थोडं आणि थोडासा यामध्ये फरक पडला आहे, कारण हे पूर्ण जेवढी उंची तुम्हाला दिसते किंवा जेवढं वर झेंडा फडकताना दिसतोय तेवढ्या उंचीपर्यंत भरलेल्या पाण्यामध्ये हे मंदिर कायम बुडलेलं असतं. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी नसल्यामुळे हे उघडं पडलेलं मंदिर आहे. तिथूनच ते राम मंदिर आणि हा तो जलाशय, त्या जलाशयाच्या मधून आम्ही होडीमधून येऊन या ठिकाणी आलो. या जलाशयाच्या पलीकडच्या बाजूला एक मंदिर वजा अशी एक इमारत दिसते दगडी. ते जर आपण पाहिलं, थोडं झूम करतो तर आपल्याला दिसेल ते राम मंदिर आहे असं स्थानिकांनी आम्हाला सांगितलं. अतिशय सुंदर परिसर. इकडून दर्शन करून आम्ही पलीकडे रामाचंही दर्शन घेण्यास जाणार आहोत. पुन्हा एकदा तिकडे गेल्यावर आपण त्या संदर्भातील व्हिडिओसुद्धा बघूया. अतिशय छान, अतिशय सुंदर असा जलाशय आपल्याला इथं दिसून येतो. आता हे लाकडी वाळलेलं झाड दिसते पहा, आणि या झाडाचं वैशिष्ट्य असं हे अर्धवट तुटलेलं आहे. हे पूर्वी जरा उंच होतं, वाळलेलंच होतं, वटलेलंच होतं. सैराट नावाचा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला, आपणा सर्वांना माहिती आहे. आणि त्या चित्रपटाचा काही भाग जो आहे तो या मंदिर परिसरात चित्रित झाला होता, शूटिंग झालं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यातले कलाकार त्या झाडावर बसलेले आपल्याला दिसून येतं. आत्ता सध्या आमचे मित्र बनसोडे सर त्या झाडापाशी जाऊन त्या झाडाचा जरा आढावा घेत आहेत. सुंदर असं झाड आहे, त्यांना मोह आवरे ना, आपण गेलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. अतिशय छान, थोडासा दगडधोंड्याचा परिसर, परंतु अतिशय निसर्गरम्य.
हे पहा, अगदी बारकावे दगडातली कलाकुसर म्हणजे काय आपण नेहमी पाहतो. शाल्यवाहन या काळामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स दिसून येतात. शालिवाहन काळ, शाक्य काळ किंवा जो आपण मध्ययुगीन काळ म्हणतो, त्या मध्ययुगीन काळामध्ये अशा प्रकारचे नक्षीकाम अतिशय बारकाईनं जरी पाहिलं तर त्याचे परफेक्शन व्ह्यूसुद्धा अतिशय परफेक्ट आपल्याला कलाकुसरीनं दगडामध्ये केलेलं दिसून येते. पहा, अतिशय सुंदर हे शिल्प पहा. धनुष्यबाण वगैरे धरलेले सगळे सुंदर अप्रतिम. पर्यटक अगदी उत्सुकतेने पाहत आहेत. अतिशय सुंदर कलाकुसर. पळसनाथ मंदिर, पळसदेव. पूर्वी हे जुनं गाव पळसनाथ मंदिराच्या परिसरात होतं, परंतु जसं शासनाने उजनी धरणाचं बांधकाम केलं आणि उजनी धरणाचं बॅकवॉटर पाणलोट क्षेत्र जसं वाढलं तसं हे गाव, मूळ गाव विस्थापित झालं आणि मूळ गाव आता सध्या पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला विस्थापित झालेलं दिसून येतं. ते राहू दे की आता बाकीचं त्या